नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी भूमिती विषयातील महत्त्वाचं प्रमेय पाहणार आहोत. तर त्या प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता या प्रमेयावरून तुम्हाला काही गणित सोडवता देखील येतात किंवा हे प्रमेय सुद्धा विचारलं जातं. तर त्या प्रमेयाला इंग्लिशमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम असं देखील म्हणतात, म्हणजेच बीपीटी. आता या प्रमेयाचं आपल्याला विधान दिलेलं आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तर त्यासाठी त्या प्रमेयाच्या विधानावर आपण आकृती घेतलेली आहे. त्रिकोण एबीसी घेतलेला आहे आणि त्याला समांतर असणारी रेषा म्हणजेच रेषा एल काढलेली आहे आणि त्याच्या उरलेल्या बाजूंना म्हणजेच बाजू एबी आणि बाजू एसी ला भिन्न बिंदू छेदते, म्हणजेच पी आणि क्यू या दोन बिंदू जवळ छेदते. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे AB आणि BB, AQ आणि QC हे एका प्रमाणात विभागतात हे आपल्याला दाखवायचं आहे. तर सर्वप्रथम आपण आकृतीवरून सुरुवातीला पक्ष लिहून घ्यायचा आहे. तर पक्षमध्ये आपण काय लिहितो, तर आकृतीवरून जी आपल्याला माहिती मिळते ती आपण तिथे लिहित असतो. तर बघा, त्रिकोण ABC दिलाय. ABC त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलं आपल्याला, विधानात दिसतंय बघा आपल्याला, रेख L समांतर बाजू BC आणि रेख L ही AB ला P बिंदूत छेदते आणि AC ला C बिंदूत छेदते, AC ला Q बिंदूत छेदते. तर ते लिहून घ्यायचं आहे पक्षमध्ये. रेख L ही बाजू AB ला P बिंदू तर बाजू AC ला Q बिंदूत छेदते. अशा प्रकारे आपण पक्ष लिहिलेला आहे. पक्ष लिहिला की आपल्याला अर्धा मार्क मिळतो, आकृतीसाठी अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर साध्य. साध्य म्हणजे काय, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, सिद्ध काय करायचं आहे. तर बघा, सिद्ध करण्यासाठी आपल्याला या विधानात पुन्हा जावं लागेल की ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजेच काय करणार आहे, AB छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. साध्य लिहिलं, अर्धा मार्क मिळतो. त्यानंतर रचना. आता ही आकृती त्रिकोण ABC काढल्यानंतर रेषा L समांतर घेतल्यानंतर अजून काहीतरी आपल्याला नवीन काढावं लागतं. त्याशिवाय आपल्याला हे सिद्ध करता येत नाही. मग काय रचना केलेली आहे आपण, म्हणजे कन्स्ट्रक्शन काय केलं आहे, तर बघा इथं PC आणि BQ हे जोडलेले आहे. म्हणजेच रेख PC आणि रेख BQ हे काढले. मग रचनेमध्ये लिहायचं रेख PC आणि रेख BQ काढा असं लिहायचं नाही. आपण प्रत्येकात सोडवते म्हणजेच काढले लिहायचे. झालं, इथेपर्यंत झालं. आता आपण सिद्धता बघायची. बघा, आता आपण सिद्ध करायचं आहे. हे जे प्रमेय दिलेलं आहे BPT हे सिद्ध करतोय. बघा, सुरुवातीला सिद्धतेत आपण APQ आणि PQP हे दोन त्रिकोण घ्यायचे. त्यानंतर पुन्हा APQ आणि PQC हे दोन त्रिकोण घ्यायचे. त्याच्यावर आपल्याला जे काही येईल उत्तर त्याला 1 2 असे द्यायचे, म्हणजे क्रमांक द्यायचे. त्यानंतर जे नवीन तयार झालेले त्रिकोण आहेत PC आणि BQ जोडल्यामुळे ते दोन त्रिकोण घेऊन त्यांची तुलना करायची. त्याच्यावर जे उत्तर येईल त्याला 3 असं 1 2 3 म्हणून आपल्याला हे प्रमेय सिद्ध करता येईल. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, APQ आणि PQB घेऊया. त्रिकोण APQ व त्रिकोण PQB मध्ये बघा, PQ ही त्यांची काय आहे, उंची आहे. PQ ही समान उंची आहे, बरोबर. म्हणजेच त्यांची क्षेत्रफळ कशी असतात, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB हे कसे असतात, प्रमाणात असतात. म्हणजेच AP छेद आपण काय लिहू शकतो, PB लिहू शकतो. त्याला काय म्हणायचं, गुणधर्म करायचा, क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात, त्याला एक म्हणूया. त्यानंतर
हा APQ आणि इकडचा PQC घ्यायचा. तसेच त्रिकोण APQ व त्रिकोण PQC मध्ये आता इथे बघा पुन्हा PQ हा समान काय झालेला आहे, त्यांचा समान उंचीचा आहे, बरोबर. PQ ही काय आहे, समान उंची आहे. म्हणून काय होईल बघा, इकडे घेऊया आपण. त्यांची क्षेत्रफळ ही कशी असतील, पायांच्या प्रमाणात असतील. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू काय होणार, AQ अपॉन QC होणार. AQ अपॉन QC. त्याला काय म्हणायचं, पुन्हा गुणधर्म येणार, क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात. त्याला विधान 2 मिळतं. आता इकडचे 2 ट्रायंगल आपण कंपेअर केले, इकडचे 2 केले. आता हे जे नवीन 2 तयार झालेले ते कंपेअर करून बघूया. आता याच्यात काय दिसतं बघा आपल्याला, BC आणि L ह्या समांतर रेषा आहेत. म्हणजे हे जे 2 त्रिकोण तयार झालेले आहेत त्यांची उंची समान येते, बरोबर. पुन्हा त्यांचा पाया देखील PQ हा काय होतोय, सारखाच होतोय. म्हणजे समान पाया आणि समान उंची 2 त्रिकोणांची असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण कसे असतात, एकरूप होतील, म्हणजेच बरोबर होतील. म्हणून काय म्हणूया आपण, त्याचप्रमाणे त्रिकोण PQB व त्रिकोण PQC मध्ये आपल्याला काय आढळून येत आहे, तर PQ हा काय आहे, त्यांचा हा पाया व त्यांची उंची व रेघ L समांतर बाजू BC असल्यामुळे काय होते बघा, हे दोन्ही त्रिकोण काय आहे, हे दोन्ही त्रिकोण काय आहे, तर समान आहेत. काय आहे, समान म्हणजे सारखेच आहे. मग आपण हे असे दाखवू शकतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. त्याला विधान आपण काय म्हणू शकतो, 3 म्हणू शकतो. किंवा आपण असंही करू शकतो त्याला, म्हणजेच काय होतोय, ट्रायंगल PQB बरोबर ट्रायंगल PQC, याला आपण 3 म्हणूया. आता बघा 1, 2 आणि 3 मध्ये काय आपल्याला दिसतंय बघा. 1 मध्ये काय सांगितलंय, APQ अपॉन PQB बरोबर AP अपॉन PB आहे. इकडे PQ अपॉन PQC बरोबर AQ अपॉन QC आहे. पुन्हा 3 मध्ये काय सांगितलंय, PQB आणि PQC हे कसे आहेत, समान आहे. म्हणजे ज्या 1, 2 मध्ये PQB आणि PQC आपण छेदस्थानी घेतलेले आहेत तेच इक्वल आहेत. म्हणजे फ्रॉम 1, 2 and 3 म्हणजे 1, 2 व 3 वरून आपण काय लिहू शकतो, तर ही जी डावी बाजू आहे 1 ची आणि उजवी बाजू डावी बाजू 1 ची आणि डावी बाजू 2 ची, त्या दोन्ही काय होतात, समान होतात. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. असं होतंय. म्हणजे ह्या डाव्या बाजू समान आल्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूही कशा असतात, समान होतील. म्हणून आपण काय लिहू शकतो, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेच आपल्याला काय करायचं होतं, साध्य करायचं होतं. कळलं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय सिद्ध करू शकतो.